नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 एप्रिल. तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजमध्ये शीतल देवीला हरवून सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पायल नाग. वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026 ही स्पर्धा बँकॉक येथे पार पडली. महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक अंतिम सामन्यात पायल नाग हिने शीतल देवी हिला 139-136 ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकलेले आहे. पायल ही जगातील पहिली तिरंदाज आहे जिने 4ही अवयव नसतानाही या स्पर्धेत भाग घेतला आणि यश मिळवलेले आहे. तर बघा, पायल नाग हिला दोन्ही हात नाहीत आणि दोन्ही पाय नाहीत. तर अशा प्रकारे 4ही अवयव नसतानाही तिरंदाजीमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि सुवर्णपदक जिंकलेले आहे. पहिली व्यक्ती ठरलेली आहे ती. दोन्ही खेळाडूंनी महिलांच्या कंपाऊंड सांघिक स्पर्धेत एकत्र खेळून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत भारताने एकूण 7 सुवर्णपदकांसह अव्वल स्थान पटकावलेले आहे. तर बघा, 4ही अवयव नसणारी पहिली तिरंदाज ठरलेली आहे पायल आणि हिने तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे, डोपिंगमुळे अपात्र ठरलेल्या खेळाडूंच्या ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या यादीत कोणत्या देशाने पहिले स्थान पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारत. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या यादीमध्ये डोपिंगमुळे अपात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. भारतातील एकूण 148 ट्रॅक आणि फील्ड खेळाडूंना निलंबित करण्यात आलेले आहे. या यादीमध्ये दुतीचंद यांना 4 वर्षाची बंदी, परवेज खान जुलै 2030 पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे आणि शेखर धनलक्ष्मी 8 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. तर या खेळाडूंचा समावेश आहे. केनिया 146 खेळाडूंसह दुसऱ्या क्रमांकावर, तर रशिया 66 खेळाडूंसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. डोपिंग म्हणजे काय? तर खेळाडूंनी कामगिरी सुधारण्यासाठी प्रतिबंधित औषधांचा वापर करणे होय. जागतिक उत्तेजक विरोधी संस्था आणि राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था या संस्था डोपिंग विरोधात कार्य करतात. तर बघा, ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या यादीत डोपिंगमुळे अपात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये भारत पहिल्या स्थानावरती आहे आणि भारतातील एकूण 148 खेळाडू निलंबित करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आहे, सब पर राम तपस्वी राजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, पुस्तकाचे नाव काय आहे? सब पर राम तपस्वी राजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आशुतोष अग्निहोत्री. सब पर राम तपस्वी राजा या काव्यसंग्रहाचे लेखक आशुतोष अग्निहोत्री आहेत. आशुतोष अग्निहोत्री कोण आहेत? बघा, तर अतिरिक्त सचिव आहेत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामधील. तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 4 एप्रिल 2026 रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे करण्यात आले. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्या हस्ते या पुस्तकाचे अनावरण झाले. या पुस्तकात रामायणातील महत्त्वाच्या घटनांचे आधुनिक कवितांच्या माध्यमातून वर्णन करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे, 2026 साठी साहित्य अकादमी फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व, म्हणजेच डॉक्टर प्रतिभा राय, लक्ष्मी खिलानी आणि अब्दुस समद. साहित्य अकादमी फेलोशिप हा संस्थेचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. 2026 साठी डॉक्टर प्रतिभा राय, लक्ष्मी खिलानी आणि अब्दुस समद यांची साहित्य अकादमी फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे. ही फेलोशिप एका वेळी केवळ 21 जिवंत साहित्यिकांनाच दिली जाऊ शकते. डॉक्टर प्रतिभा राय या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या असून त्यांच्या यज्ञसेनी आणि शिलापद्मा यासारख्या कादंबरी प्रसिद्ध आहेत. लक्ष्मी खिलानी यांनी सिंधी साहित्य आणि संस्कृती जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अब्दुस समद हे त्यांच्या वास्तववादी उर्दू कथा व कादंबऱ्यांसाठी ओळखले जातात. साहित्य अकादमीची स्थापना 1954 मध्ये झाली असून ती भारतीय भाषातील साहित्याच्या संवर्धनासाठी कार्य करते. तर साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा साहित्य अकादमी फेलोशिप हे 2026 मध्ये डॉक्टर प्रतिभा राय, लक्ष्मी खिलानी आणि अब्दुस समद यांना देण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्थेनुसार भारत जगातील सर्वात मोठी नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठ कितव्या क्रमांकाची बाजारपेठ बनलेली आहे? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिसरी. आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्थेच्या अहवालानुसार भारत 2025 मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठ बनला आहे. भारताने चीन आणि अमेरिकानंतर तिसरे स्थान मिळवलेले आहे. बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे चीन, दुसऱ्या आहे अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश. 2025 मध्ये भारताने सुमारे 45 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढवली, जी विक्रमी वाढ आहे. भारताची एकूण स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमता सुमारे 250.5 गिगावॅटवर पोहोचलेली आहे.
या वाढीमध्ये सौर आणि पवन ऊर्जेचा सर्वाधिक वाटा आहे. भारताने सौर ऊर्जेत जपानला मागे टाकून तिसरे स्थान मिळवलेले आहे. भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट जीवाश्म इंधन क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्था ही एक आंतरशासकीय संस्था आहे. स्थापना 2009 मध्ये झालेली आहे. मुख्यालय आहे अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती. उद्दिष्ट आहे जगभरात नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे भावसागर रेफरल सेंटर, ज्याला खोल समुद्रातील जीवसृष्टीचे राष्ट्रीय राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. ते कोठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केरळमधील कोची या ठिकाणी. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने जैविक विविधता कायदा 2002 अंतर्गत भावसागर रेफरल सेंटरला राष्ट्रीय भांडार म्हणून घोषित केले आहे. हे केंद्र कोची येथील सेंटर फॉर मरीन लिव्हिंग रिसोर्सेस अँड इकॉलॉजीमध्ये स्थित आहे. हे केंद्र पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. भावसागर हे केंद्र खोल समुद्रातील जैवविविधतेचे जतन, अभ्यास आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी राष्ट्रीय सुविधा म्हणून काम करेल. या केंद्रामध्ये 3500हून अधिक दुर्मिळ सागरी नमुन्यांचे संवर्धन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे भारताच्या नील अर्थव्यवस्था आणि सागरी जैवविविधता संवर्धनाला चालना मिळणार आहे. नेक्स्ट आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी बिराक बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटरचे कोठे उद्घाटन केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हैसूर. 4 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय अन्न तंत्रज्ञान व संशोधन संस्था म्हैसूर येथे बिराक बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन केले. हे इन्क्युबेशन सेंटर स्टार्टअप्स आणि उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सहाय्य करणारे विशेष व्यासपीठ आहे. या केंद्राचा उद्देश प्रयोगशाळेतील संशोधन आणि त्याचे व्यावसायिक वापर यांच्यात दुवा साधणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स 2026 कोठे आयोजित केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली या ठिकाणी. ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स 2026 ही परिषद भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. कालावधी होता बघा 3 ते 5 एप्रिल 2026 दरम्यान. या परिषदेचे आयोजन आयुष मंत्रालय, बुद्ध सीईओ क्वांटम फाउंडेशन आणि पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुव्हमेंट यांनी केले. CP राधाकृष्णन हे या परिषदेचे मुख्य अतिथी होते. या परिषदेची संकल्पना सर्वांगीण जीवन आणि जागतिक शांततेसाठी ध्यान ही अशी होती. या परिषदेचा मुख्य उद्देश विविध क्षेत्रांमध्ये ध्यानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक नेत्यांना एकत्र आणणे हा होता. नेक्स्ट आहे SAFF अंडर-20 फुटबॉल स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बांगलादेश. SAFF अंडर-20 फुटबॉल स्पर्धा 2026 चे आयोजन मालदीव या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारत संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. म्हणजे बघा विजेता ठरलेला आहे बांगलादेश, उपविजेता आहे आपला भारत देश. या विजयासह बांगलादेशने या स्पर्धेत आपले दुसरे विजेतेपद पण मिळवलेले आहे. या स्पर्धेत भारताच्या ओमंग डोडुम याला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर बांगलादेशच्या मोहम्मद इस्माईल हुसेन माहीन याला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कार मिळाला. या स्पर्धेत मालदीव संघाला फेअर प्ले पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेक्स्ट आहे अलीकडेच 45 दशलक्ष वर्ष जुने माशांचे जीवाश्म कोणत्या प्रदेशात सापडले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मोहन प्रदेश. वाडिया हिमालयन भूविज्ञान संस्थेने शिवालिक रांगांमध्ये महत्त्वपूर्ण जीवाश्मांचा शोध लावला आहे. या संशोधनात माशांच्या कानातील ओटोलिथ्स अवशेष सापडले जे प्रजाती, वय आणि पर्यावरणाची माहिती देतात. हे जीवाश्म गोड्या पाण्यातील चॉनिडे आणि सिप्रिंडे कुटुंबातील असून सुमारे 45 लाख वर्षांपूर्वीचे आहेत. मोहन परिसरात या जलचर शोधामुळे त्या काळात पाण्याचे स्रोत अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झालेले आहे. या शोधामुळे त्या भागात पॅलिओ नद्या म्हणजेच प्राचीन नद्या किंवा जेलसाठे असल्याचे संकेत मिळाले. हे मासे उष्णकटिबंधीय हवामानाचे निदर्शक असल्यामुळे प्राचीन हवामानाचा अभ्यास सुलभ झालेला आहे. या प्रदेशामध्ये जलचर जीवांचे जीवाश्म सापडण्याची पहिलीच वेळ आहे. हा परिसर यापूर्वी केवळ भूचर प्राण्यांच्या अवशेषांसाठी ओळखला जात होता. आता जलचर प्राण्यांचे अवशेष सापडलेले आहेत, त्यामुळे येथे जीवाश्म किंवा जलचर जलसाठे होते हे यावरून सिद्ध होत आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिला नैसर्गिक वायू डेरिव्हेटिव्ह्ज सुरू करण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी भागीदारी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, NSE आणि IGX. 1 एप्रिल 2026 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आणि इंडियन गॅस एक्सचेंज लिमिटेड यांच्यात धोरणात्मक सहयोगाची घोषणा करण्यात आली आहे. या सहयोगातून नॅशनल गॅस इंडेक्स आधारित डेरिव्हेटिव्हची सुरुवात करण्यात आली असून ती नैसर्गिक वायूच्या किमतींमधील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरते.
या प्रणालीमध्ये IGX वर होणाऱ्या प्रत्यक्ष वायू व्यापाराच्या किमतींचा वापर करून NSE वर डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स तयार केले जातात, ज्यामुळे भारताला स्वतःची बेंचमार्क किंमत मिळाली आहे. या व्यासपीठामुळे खत कारखाने, वीज निर्मिती केंद्रे आणि सिरॅमिक उद्योगांना नैसर्गिक वायूच्या किमतींमधील चढउतारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. भारताने 2030 पर्यंत ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा 6% वरून 15% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले असून या नव्या प्रणालीमुळे त्या उद्दिष्टाला चालना मिळत आहे. या करारामुळे भारत आता अमेरिका आणि युनायटेड किंगडम यासारख्या देशांमध्ये सामील झालेला आहे, ज्याचे स्वतःचे गॅस ट्रेडिंग हब आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे. नेक्स्ट आहे इयत्ता 3री ते 8वी पर्यंत CT म्हणजेच संगणकीय विचार आणि AI हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थांनी पुढाकार घेतला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 CBSE आणि शिक्षण मंत्रालय. एप्रिल 2026 मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि शिक्षण मंत्रालय यांनी इयत्ता 3री ते 8वी पर्यंत संगणकीय विचार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी Amazon इंडिया सोबत भागीदारी केलेली आहे. हा अभ्यासक्रम Amazon फ्युचर इंजिनियर या कार्यक्रमाचा एक भाग असून विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच तार्किक विचार आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत सुरुवातीला काही निवडक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली जाईल आणि त्यानंतर तो देशभरातील सर्व CBSE शाळांमध्ये विस्तारला जाईल. हा अभ्यासक्रम विशेषतः इयत्ता 3री ते 8वी मधील विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमामध्ये संगणकीय विचार, कोडिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर दिला जाईल. या उपक्रमांतर्गत शिक्षकांनाही नवीन तंत्रज्ञान प्रभावीपणे शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये समस्या निराकरण आणि तार्किक विचार करण्याची क्षमता विकसित करून त्यांना भविष्यातील तांत्रिक आव्हानांसाठी तयार करणे हा आहे. नेक्स्ट आहे कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी CBDTने कोणते संकेतस्थळ सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर साथी. 2 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच CBDTने कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कर साथी हे नवीन पोर्टल आणि चॅटबॉट सुरू केलेले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश करदात्यांना प्राप्त कराशी संबंधित शंकांचे निरसन करण्यासाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. कर साथी हे पोर्टल सिंगल विंडो प्लॅटफॉर्म म्हणून काम करत असून करदात्यांना पॅन फायलिंग आणि टॅक्स रिफंड करण्या यासारख्या सेवांची माहिती सहज मिळते. या पोर्टलमध्ये प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉटचा वापर करण्यात आला असून तो वापरकर्त्यांच्या प्रश्नांना 24 तास रिअल टाइममध्ये उत्तर देतो. या उपक्रमामागील मुख्य हेतू कर भरण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून कॉम्प्लायन्स वाढवणे हा आहे. कर साथी हे पोर्टल विशेषतः वैयक्तिक करदाते आणि लहान व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या चॅटबॉटद्वारे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये कराशी संबंधित त्वरित माहिती उपलब्ध करून दिली जाते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची स्थापना 1 जानेवारी 1964 रोजी करण्यात आली होती. नेक्स्ट आहे मेघालय सरकारने दुर्गम भागांमध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्टारलिंक इंडिया. मेघालय सरकारने दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये उच्च वेगवान उपग्रह आधारित इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्टारलिंक इंडिया या कंपनीसोबत करार केलेला आहे. 1 एप्रिल 2026 रोजी मेघालय सरकार आणि स्पेसएक्सची उपकंपनी असलेल्या स्टारलिंक इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. स्पेसएक्स ही एलन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे. तर स्पेसएक्सच्या उपकंपनी असलेल्या स्टारलिंक इंडियासोबत मेघालय सरकारने हा करार केलेला आहे. या कराराचा मुख्य उद्देश आहे राज्यातील दुर्गम भागातील शाळा, आरोग्य केंद्रे आणि सीमावर्ती भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारणे तसेच शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे. या उपक्रमाची सुरुवात पायलट प्रोजेक्ट म्हणून करण्यात येणार आहे. मेघालय हे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा नंतर स्टारलिंक सोबत असा करार करणारे भारतातील महत्त्वाचे राज्य ठरलेले आहे. या करारावर स्वाक्षरी करताना मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा आणि स्पेसएक्सच्या अध्यक्षा ग्वीन शॉर्टवेल उपस्थित होत्या. नेक्स्ट आहे अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धेत कोणता संघ सर्वोच्च विजेता ठरला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2026 नागपूर येथे 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तेलंगणा संघाने सर्वोच्च विजेता म्हणून विजेतेपद पटकावले. तेलंगणा पोलीस दलाने सलग 3ऱ्या वर्षी विजेतेपद मिळवून ऐतिहासिक हॅट्रिक साधलेली आहे. यापूर्वी बघा 2024 मध्ये, 2025 मध्ये आणि 2026 मध्ये.
या स्पर्धेत तेलंगणा संघाने एकूण 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकली आहेत. तेलंगणा संघाने अँटी सॅबोटेज चेक, व्हिडिओग्राफी आणि संगणक जागरूकता या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदके पटकावली. या मेळाव्यात देशभरातील एकूण 29 संघांनी आणि सुमारे 1300हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. सायंटिफिक ॲड्स टू इन्व्हेस्टिगेशन या श्रेणीत तमिळनाडू संघाने विजेतेपद मिळवले, तर तेलंगणा संघ उपविजेता ठरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.